नमस्कार मित्रांनो, तर आज बनवायचे आहे मला दालचा राईस। त्यासाठी मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे मसूरची डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ। या तिन्ही डाळी मी मिक्स करून बनवणार आहे दालचा राईस। त्यासाठी मी कट करून घेणार आहे टोमॅटो, कांदा, पुदिना घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी ॲड करणार आहे। हे सगळं मी डाळींच्या मध्ये मिक्स करून घेणार आहे, कारण की यामध्येच मला ते सगळं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर ना आपल्याला हे सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर ना याच्यामध्ये ॲड करायचं आहे हळद पावडर। हळद टाकल्याच्या नंतर ना यामध्ये आपण ॲड करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे मीठ। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला मस्तपैकी यामध्ये पाणी ओतून शिजायला ठेवायचं आहे। तोपर्यंत शिजेस्तपर्यंत आपण काय करायचं आहे की भोपळ्याला त्यावरच्या जी कडक शिरा आहे त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर छोटे छोटे स्लाइस करून त्याचे कट करून घ्यायचे आहेत। कट केल्याच्या नंतर थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर बाकीचं सामान काढायला घ्यायचं। इकडं मम्मी आली होती आणि ती टोमॅटो वगैरे घेऊन आली तोपर्यंत आपली डाळी वगैरे सगळ्या शिजून झाल्या होत्या। त्यानंतर मी घेते फोडणीसाठी ह्या सगळं। फोडणीसाठी आपण काय केले की पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। त्यानंतर खडा मसाला टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे कांदा। त्यानंतर आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत, जेणेकरून हे सगळं व्यवस्थित लालसर पद्धतीने होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर ह्याच्यात ॲड केले टोमॅटोसुद्धा चांगलं पाणी सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण पूर्णपणे चांगले मसाले काढून घ्यायचे आहेत। गरम मसाला तुम्ही यूज करू शकता आणि मी घरचा मसाला यूज करते त्यामध्ये। तर हे टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहेत आता भोपळा टाकल्याच्या नंतर थोडंसं यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आणि तो चांगला मऊ शिजेपर्यंत झाकून ठेवायचा आहे। झाकून ठेवल्याच्या नंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आता शिजलेल्या डाळी सगळ्या टाकून घ्यायच्या। त्यामध्ये तुम्हाला वाटलं जास्त घट्ट नको आहे तर तुम्ही पाणीसुद्धा टाकून ॲड करू शकता। यानंतर मस्तपैकी असं फिरवून घ्यायचं आणि इकडे आपला दालचा तयार झालेला आहे। सो थँक्यू।